आणि सगळे आदिवासी पाडे आहेत तिथे, सगळे आदिवासी पाडे. असं असताना त्या आदिवासींना मारणं, त्यांना धमकावणं, हे सगळं जे काही येऊरमध्ये सुरू आहे हे कितपत योग्य आहे हाच प्रश्न आहे. प्रताप सरनाईक म्हणतात मी स्वागत करतो जर बुलडोजर चालवत असेल ते त्यांचं काम आहे, त्यांनी जावं, त्यांचा मतदारसंघ आहे, कोणावरती बुलडोजर चालवावं अशी मी मागणी केलेली नाही. कारण का उगाच तिथे जाऊन तमाशा करायचा नंतर 2 दिवसांनी बंद करायचं. आम्हाला सगळं माहिती आहे ना, आम्ही ठाण्यातच राहिलो, मोठे झालो. त्यांनी पण हीच भूमिका घेतली आहे की ते म्हणतात 2 दिवस बोलायचं त्याच्यानंतर आंदोलन बंद करायचं, सतत आंदोलनं केली पाहिजे तेव्हा बंद होईल. हा, ते त्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं ना. मी त्यांना दाखवून दिलं हे होतंय म्हणून. माझ्या मतदारसंघात मी करीन, त्यांच्या मतदारसंघात त्यांनी करावं. आणि माझी पहिलीच हे होती की मी स्वतः गेलेलो तिथे, मी त्यांचं नाव नव्हतं घेतलं, मी कोणावरती वैयक्तिक आरोप केले नव्हते. जे अयोग्य आहे त्याच्यावरती बोललो होतो. त्यांना जर अयोग्य वाटत असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात जावं, एखादा अड्डा उद्ध्वस्त करावा. माझं काय त्याला हस्तक्षेप नाही केलं. मला जरी सांगितलं की इथे ड्रग्स विकले जात आहेत, मी स्वतः जाऊन ते तोडून येईन. त्यांनी असंही म्हटलं की आमचं तुमचं करण्यापेक्षा सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे एका शब्दात बोललो ना काय बोलायचं ते. मला कळलं स्वातंत्र्य हणगं आहे, त्याचं डोकं फिरलंय, त्याला वेड्याच्या इस्पितळात टाका. स्वातंत्र्याला हणगं म्हणणं काय, किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी. कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो, कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो. आता तर स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला. अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले. बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला देऊन त्यांना येडं नाही बनवलं. हा तेच ना, तू टिकली लावली असते, तू महिला नाही आहेस, तू हिंदू नाही आहेस. जसं काय हिंदूचं सर्टिफिकेट हा भिडे देणार आहे. हे महिलांनी विचार करावं. हे सगळं मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना जरा हा काय बोलतो कळत नाही. हे सगळी मानसिकता मनुवाद्यांची आहे. जे मनुस्मृतीने यांना शिकवलंय की स्त्रीला काही किंमतच नाही, त्या मनुस्मृतीचं प्रतिनिधित्व हा भिडे करत असतो.